हॅलो, गुड मॉर्निंग अचिवर्स. वेलकम टू अचिवर्स क्लासेस. आपण काय बघत होतो? आपण चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल आपण कंप्लीट केलेलं होतं. त्यानंतर आपण प्रॉब्लेम सेट 1 पण स्टार्ट केलेला होता आणि प्रॉब्लेम सेट 1 मधले बऱ्यापैकी क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केलेले होते. त्या दिवशी क्वेश्चन 3 आपल्याकडनं सुटलेला होता. ग्राफिकली आपल्याला काय काढायचंय? सोल्युशन काढायचंय ग्राफिकल मेथडने. So here are two simultaneous equations are given to you. ओके, चला मग आता सायमल्टेनियस इक्वेशन प्रॉपरली लिहूया. या ठिकाणी जो +30 आहे या +30 ला आपण तिकडे शिफ्ट करूया. ओके, सो काय इक्वेशन मिळेल आपल्याला? 5x - 6y = हा +30 या ठिकाणी येऊन काय होईल? -30. सिमिलरली हे पण इक्वेशन आपण शिफ्ट करूया. काय दिले आपल्याला? 5x + 4y हा जो -20 आहे या ठिकाणी येऊन तो काय होईल? +20. अशा प्रकारे दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला मिळालेली आहेत. आता ह्यामध्ये तुम्हाला x y यांचे काय करायचंय? तुम्हाला कोएफिशियंट शोधून काढायचे. ओके, चला मग आपण ते शोधून काढूया. आता या पद्धतीचे प्रॉब्लेम्स ज्याही वेळेस येणार आहेत, आतापर्यंत आपण काय बघितलं होतं की आयदरली कोणत्याही व्हेरिएबलचा एक कोएफिशियंट, इथे कोएफिशियंट 1 असतो किंवा 2x + 3y = 5. यावेळेस आपण काय बघितलं होतं की ज्याचा कोएफिशियंट 2 असतो ह्याला आपण कन्सिडर नाही करायचं, दुसऱ्या व्हेरिएबलला काय करायचं? कन्सिडर करायची, त्याची व्हॅल्यू कन्सिडर करायची, हे आपण बघितलेलं होतं. आणि ज्या ठिकाणी ज्या एक्सचा कोएफिशियंट किंवा ज्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट 1 असतो त्याची व्हॅल्यू सुद्धा कन्सिडर नाही करायची, त्याच्या अपोजिट जो व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू कन्सिडर करायची, हे आपण ह्या अगोदर बघितलेलं होतं. असा क्वेश्चन्स पहिल्यांदा आलेला आहे. असं ज्यावेळेस येतं त्यावेळेस आपल्याला काय करायचं असं? ट्रायल अँड एरर ही मेथड यूज करायची. ओके, जनरली या ठिकाणी काय बघायचं की इथे 5 इथे 6 आहे, तर तुम्हाला सोल्युशन कुठे मिळेल? एक व्हेरिएबलला 0 माना आणि दुसऱ्याला त्याच्या अपोजिटचा जो कोएफिशियंट आहे तो कन्सिडर करा. उदाहरणार्थ जर समजा तुम्ही इथे y ची व्हॅल्यू कन्सिडर करायचं म्हटलं, कोणाची व्हॅल्यू कन्सिडर करायचं म्हटलं? y, तर पहिले y ची व्हॅल्यू 0 घ्या. y चा कोएफिशियंट काय? 6. याला सोडा. दुसरा कोएफिशियंट काय? 5. याला कन्सिडर करा. यू विल गेट द व्हॅल्यू. समजलं? दोन सोल्युशन्स काढा, तिसरं काढण्याची आवश्यकता नाहीये. 2 पॉइंट जरी मिळाले तरी 2 पॉइंट्स मधनं आपण काय करू शकतो? एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करू शकतो. ओके, पण प्रॉपरली काढा. चला मग आता पहिले काय करूया? फॉर y = 0 घेऊया. चला टाकूया मग. y = 0, 5 × x - 6 × y ची व्हॅल्यू आहे 0 = -30. ओके, देअरफॉर हा 5x 6 × 0 काय झालं रे? 0 = -30. 0 म्हणजे काय? काहीच नाही, काय राहिलं? फक्त 5x. 5x म्हणजे काय? 5 × x = -30. हा 5 इकडे मल्टिप्लाय, या ठिकाणी येताना काय होईल? डिवाइड होईल. ओके, काय होऊन जाईल? तो डिवाइड. देअरफॉर x = तुम्हाला काय मिळालं? -30 / 5. 5 1 जा 5, 5 6 जा 30. देअरफॉर x ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला? -6. x ची व्हॅल्यू काय आली? -6. पुट द व्हॅल्यू हियर. -6 कोएफिशियंट काय झाला तुमचा किंवा पॉइंट काय झाला तुमचा? -6 0. ओके, आता काय घेऊया? फॉर y = 5. y = 5. पुट द व्हॅल्यू ऑफ y = 5. 5x - 6 × y ची व्हॅल्यू काय? 5 = -30. देअरफॉर हा 5x, हा -6 5 जा 30 = हा -30. यस ऑर नो? हा -30 इकडे येऊन काय होईल रे? +30. हा -30 इकडे येऊन काय होईल? +30. -30 + 30 गेट कॅन्सल. व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला? 0. काय मिळाली? व्हॅल्यू 0. हा 5 इकडे मल्टिप्लाय, तिकडे जाताना काय होईल? डिवायडेड बाय 5. आणि 0 ला कोणत्याही नंबरने भाग दिला तरी आन्सर काय मिळतं तुम्हाला? 0. ओके, सो इथे x ची व्हॅल्यू काय मिळाली? 0. तुम्हाला कोएफिशियंट मिळाला, पॉइंट मिळाला तुम्हाला 0 5. चला हे आपण तिकडे लिहूया. ए पॉइंट काय मिळाला तुम्हाला? ए पॉइंट -6 0 आणि बी पॉइंट काय मिळाला? 0,
ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही दोघांच्याही व्हॅल्यूज फाइंड आउट करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचंय, दुसऱ्या इक्वेशनच्या सुद्धा जे पॉइंट्स आहेत हे पॉइंट्स आपल्याला फाइंड आउट करायचे. दुसऱ्या इक्वेशनचे सुद्धा पॉइंट्स आपल्याला काय करायचे, फाइंड आउट करायचे आहे. ओके, चला फाइंड आउट करूया. सिमिलरली इकडे पण घेऊया एक्स वाय, इकडे काय घेणार एक्स कॉमा वाय. एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथे काय होतं बघा 5 6 जा 30 येत होतं, इथे सुद्धा काय 5 4 जा 20. अशाच वेळेस हे जी ट्रिक मी तुम्हाला सांगितली आहे की एका व्हेरिएबलची व्हॅल्यू 0 घ्या. समजा y ची व्हॅल्यू तुम्ही 0 घेतायत, कोणाची व्हॅल्यू 0 घेतायत, y ची व्हॅल्यू 0 घेतायत. आता याचा y चा कोएफिशियंट काय 4, तर 4 न घेता आपण इथे कोएफिशियंट काय घ्यायचा आहे 5. ओके, काय घ्यायचं आहे आपल्याला 5. ठीक आहे, समजतंय सगळ्यांना एव्हरीवन? किंवा काय घेऊ शकता तुम्ही, इथे x ची व्हॅल्यू घ्यायची तर इथे 4 घ्या, इथे 4 घ्या तरीही चालणार आहे. ठीक आहे, चला पण आपण इथे काय घेऊया आता 5 घेऊया. चला, किंवा आता चला y ची व्हॅल्यू कन्सिडर केली होती, आता x ची व्हॅल्यू 0 घ्या, x चा कोएफिशियंट 5 सोडा, दुसरा कोएफिशियंट काय 4, इथे घ्या 4 आणि व्हॅल्यू फाइंड आउट करा. चला इक्वेशन पुट करा फॉर x इज इक्वल टू 0. तुम्हाला कळलंय ना हे? पुन्हा एकदा सांगतो मी काय करायचंय. ज्यावेळेस अशा प्रकारचं तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन येतं, या ठिकाणी कोएफिशियंटचं जर मल्टिप्लिकेशन केलं 5 4 जा 20, तेव्हा कोणत्या व्हॅल्यू कन्सिडर करायच्या, कोणतंही एक व्हेरिएबल पकडा. आता मी समजा x ला पकडलं तर x ची व्हॅल्यू मी काय घेतो 0. ठीक आहे, x चा कोएफिशियंट सोडून द्या, उरलं कोण y चा कोएफिशियंट. y चा कोएफिशियंट काय 4, तर कन्सिडर करा x ची व्हॅल्यू 4. तुम्हाला ऑटोमॅटिकली तुम्हाला पॉइंट्स मिळणार आहे. ठीक आहे, चला आता व्हॅल्यू पुट करा. 5 मल्टिप्लाय बाय x ची व्हॅल्यू काय आहे 0 प्लस 4y इज इक्वल टू 20. सो 5 0 जा 0, 5 0 जा 0 प्लस 4y इज इक्वल टू 20. इथे काय राहिलं फक्त 4y म्हणजे काय 4 मल्टिप्लाय बाय y इज इक्वल टू 20. हा 4 इकडे मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल रे, डिवाइड. देअरफॉर y इज इक्वल टू 20 डिवाइडेड बाय 4. देअरफॉर y इज इक्वल टू 4 1 जा 4, 4 5 जा 20. काय आला आन्सर, काय आला आन्सर 5. सो इथे y ची व्हॅल्यू लिहा 5, कोएफिशियंट मिळाला तुम्हाला 0 5. काय मिळाला कोएफिशियंट 0 5. ओके, नेक्स्ट आता फॉर x इज इक्वल टू काय घेणार आहोत आपण 4. चला पुट करा x ची व्हॅल्यू 4, सो 5 मल्टिप्लाय बाय x ची व्हॅल्यू 4 प्लस 4 इंटू y इज इक्वल टू 20. ओके, सो 5 4 जा किती झाले रे, 5 4 जा 20 प्लस 4y इज इक्वल टू 20. हा प्लस 20 तिकडे जाऊन काय होईल मायनस 20. देअरफॉर 4y इज इक्वल टू काय 20 मायनस 20. 20 मधनं 20 गेले किती उरले 0. हा 4 इकडे मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल डिवायडेड बाय 4. देअरफॉर कोणत्याही नंबरला 0 ने, समजा 0 ला कोणत्याही नंबरने जर डिवाइड केलं तर आन्सर काय मिळतं तुम्हाला 0. ओके, सो तुम्हाला पॉइंट काय मिळाला 4,0. आता जर इथे थोडंसं बारकाईने लक्ष दिलं, आपला सेन्स ऑफ ह्युमर यूज केला, तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की या दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये एक पॉइंट तुमचा काय आहे कॉमन आहे. एक पॉइंट काय आहे कॉमन आहे, आणि तो कोणता आहे बघा 0,5. 0,5 दोघांमध्ये कॉमन आहे. असं ज्यावेळेस येतं त्यावेळेस लक्षात घ्यायचं की हेच काय तुमचं सोल्युशन आहे. जेव्हाही एखादा पॉइंट कॉमन येतो तेव्हा समजायचं की हाच पॉइंट तुमचं काय आहे सोल्युशन आहे, आणि दोन्ही ज्या लाईन्स आहेत त्या ह्याच पॉइंट मध्ये कोइन्साइड होणार आहेत, इंटरॅक्ट होणार आहेत, दोघांना इंटरसेक्ट होणार आहेत, आणि तो पॉइंट असणार आहे तुमचा 0,5. चला मग चेक करूया, आपला आन्सर तेच येतं का. पॉइंट आहेत आपल्याला 0 5 आणि 4 0. P 0 5 आणि Q काय आहे 4,0. ओके, चला पॉइंट्स प्लॉट करूया. पहिला ए पॉइंट काय आहे रे -6 x वर. x वर -6 म्हणजे y 0 आहे म्हणजे कॅन्सल.
म्हणजे फक्त एक्स ऍक्सिस वर -6 दाखवायचा. हा एक्स ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिस वर -6 कुठे आहे बघा, या ठिकाणी आहे -6. याला नाव द्या ए -6 0. दुसरा पॉइंट काय बी बघा, एक्स वर 0 आहे, 0 म्हणजे कॅन्सल. मग वाय ऍक्सिस वर काय दाखवणार फाय. कुठे वाय ऍक्सिस बघा, हा वाय ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस वर फाय कुठे आहे, या ठिकाणी बघा हा दिसतोय तुम्हाला फाय. इथे लिहा पॉइंट बी, हा काय तुमचा 0,5. चला आता पी क्यू पॉइंट दाखवूया. पी क्यू अगेन 0,5, हा आपण दाखवलेला आहे 0,5, तोच पॉइंट आहे. याच्यातनं जाणारी पहिले तर एक लाईन ड्रॉ करून घेऊ आपण. लाईनचं नाव लिहून टाका. काय आहे लाईनचं नाव, 5x - 6y, 5x - 6y + 30 = 0. चला सेकंड लाईन काय आहे आपली, पहिला पॉइंट दाखवलाय 0,5 बघा, हा 0,5 आहे, त्याला तुम्ही पी पॉइंट सुद्धा म्हणू शकता, पी पॉइंट 0,5. क्यू पॉइंट काय आहे 40 बघा, वाय ऍक्सिस तुमचा 0 आहे, मग एक्स ऍक्सिस वर काय दाखवणार 4. हा पूर्ण तुमचा एक्स ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिस वर 4 कुठे आहे, या ठिकाणी हा 4 आहे, याला म्हणा क्यू पॉइंट 4,0. बघा हा पॉइंट आणि ह्या पॉइंट मधनं जाणारी काय करायची आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. ओके, ही झाली लाईन ड्रॉ. बघा दोन्ही लाईन्स कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत आहेत, एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत आहेत आणि तो पॉइंट काय आहे तुमचा बी. ओके, लाईनचं नाव काय आहे 5x + 4y, लिहून घेऊया. लिहिलं तरी चालेल, 5x + 4y - 20 = 0. चला कोएफिशियंट लिहा सिंपली. एक्स कोएफिशियंट काय रे, एक्स कोएफिशियंट इज 0 आणि वाय कोएफिशियंट काय is 1. Therefore, the solution is x, y = 0,5. This is your final answer. ओके, बघा सोपं असं काही डिफिकल्ट नसतं, एकदम इझी आहे बरोबर. चला मग लिहून घ्या पटकन, जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. हा क्वेश्चन आपण लास्ट टाइम सॉल्व्ह केला होता, चुकीने आपल्याकडनं थर्ड वाला क्वेश्चन राहून गेला होता, तर आपण आता फोर्थ न सॉल्व्ह करता डिरेक्टली जाऊया फिफ्थ क्वेश्चन कडे. आय होप हा क्वेश्चन तुम्हाला जमेल. आपण ह्याला तुम्हाला होमवर्क साठी देतो मी, एक क्वेश्चन ऍटलीस्ट सॉल्व्ह करा. या ठिकाणी बघा वायचा कोएफिशियंट 1 आहे, सो दॅट आता तुम्हाला वायची व्हॅल्यू कन्सिडर करायची नाहीये, एक्सची व्हॅल्यू कन्सिडर करा. मी तुम्हाला हवं तर पॉइंट्स देतो. ओके, एक्सची व्हॅल्यू तुम्ही काय घेणार, तुम्हाला जी आवडेल ती घ्या, 0, 1, 2 काहीही घ्या, किंवा 1, 2, 3 काहीही घ्या, तरी तुम्हाला आन्सर मिळणार आहे. ओके, दुसरं इक्वेशन सिंपल आहे तुमचं, x - y = 2 असं असेल तेव्हा तुम्ही कोणाच्याही व्हॅल्यू कन्सिडर करू शकता. इथे x चा पण कोएफिशियंट 1 आहे, y चा पण कोएफिशियंट 1 आहे, सो तुम्ही x ची व्हॅल्यू कन्सिडर करा, आयदरली y ची व्हॅल्यू कन्सिडर करा, दोघांपैकी कोणतीही व्हॅल्यू तुम्ही कन्सिडर करू शकता. या ठिकाणी मी घेतो 1, 2 आणि 3 आणि सॉल्व्ह करा, यू विल गेट द आन्सर. ठीक आहे, होमवर्कला देतो मी तुम्हाला, हे जमलंच पाहिजे, आता हे तुम्हाला जमलंच पाहिजे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये. ओके, चला एक पॉइंट राहिला फक्त, इथे आपला स्केल लिहायचं राहिलं, स्केल लिहून टाका. स्केल 1 सेंटीमीटर = व्हॉट 1 युनिट. ओके, सो इकडे राहिलं तुमचं एक्स ऍक्सिस, इकडे राहिलंय वाय ऍक्सिस, इथे लिहा एक्स डॅश आणि या ठिकाणी लिहा वाय डॅश. ओके, या सगळ्या गोष्टी लिहायला विसरायचं नाही, कारण या सगळ्यांना काय असतो, मार्क्स असतो. ठीक आहे, चला जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. ओके, चला क्वेश्चन नंबर 4 बघा, एकदम इझी पीझी क्वेश्चन आहे. काय म्हटलंय, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. जे डिटर्मिनंट तुम्हाला दिलेले आहेत, त्या डिटर्मिनंटच्या तुम्हाला काय करायच्या आहेत, व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. चला मग फाइंड आउट करूया पटापट पटापट विदाउट वेस्टिंग टाइम. चला पहिला बघा,
हा डिटर्मिनंट दिला इक्वल टू लिहा. पहिले काय करायचं असतं क्रॉस मल्टिप्लिकेशन. डिटर्मिनंटची व्हॅल्यू जेव्हाही तुम्ही सॉल्व्ह करत असणार किंवा जेव्हाही तुम्ही ही व्हॅल्यू फाइंड आउट करत असाल त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायचंय की ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन सगळ्यात पहिले करायचंय. ब्रॅकेट घ्यायचंय 4 मल्टिप्लाय बाय 7. आफ्टर दॅट घ्यायचं असतं मायनस साइन आणि मग उरलेल्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन करा 3 मल्टिप्लाय बाय 2. सो 4 7 जा 28 हा मायनस 3 2 जा किती 6. 28 मधनं 6 गेले आन्सर काय मिळालं तुम्हाला 22. हे याचा फायनल आन्सर असणार. ओके या ठिकाणी याचं फर्स्ट मल्टिप्लिकेशन करा. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 5 मल्टिप्लाय 1 मायनस साइन घ्यायचा असतो. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा -3 मल्टिप्लाय बाय -2. ओके सो काय होईल बघा 5 1 जा 5 हा मायनस साइन हा मायनस मायनस काय होणार आहे प्लस होऊन जाणार. मायनस मायनस काय होणार आहे प्लस. किंवा असं समजा हा मायनस आणि हा मायनस काय झाला प्लस. काय उरलं रे 3 आणि -2. 3 2 जा 6 आणि हे मायनस साइन याला देऊन समजलं काय केलं. हा मायनस आणि हा मायनस काय झाला प्लस झाला. मग उरलं काय 3 आणि 2. 3 2 जा 6 आणि हा मायनस साइन. समजलं का. आता समजलं असेल. ओके आता फर्स्ट नंबर तुमचा पॉझिटिव्ह आहे सेकंड नंबर निगेटिव्ह आहे. अशा वेळेस आपण काय करतो सबट्रॅक्शन करतो. सो सबट्रॅक्शन करा 6 मधनं 5 गेला किती उरला 1. मोठी संख्या 6 तिचं साइन काय मायनस. हे तुमचं असणार आहे फायनल आन्सर. ठीक आहे आता या ठिकाणी यांचं मल्टिप्लिकेशन फर्स्ट ऑफ करूया. ब्रॅकेटमध्ये 3 मल्टिप्लाय बाय 4 मायनस साइन दिला. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा -1 मल्टिप्लाय बाय 1. ओके 3 4 जा 12 हा मायनस आणि मायनस साइन काय झाला प्लस 1 1 जा 1 आणि 13 प्लस 1 किती मिळाले तुम्हाला 30. ओके 12 प्लस 1 किती मिळाले 30. ओके एकदम सोपं आहे. हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे कारण MCQ मध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न विचारतील किंवा क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला जो बी आहे बी मध्ये देखील अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारतील तुम्हाला की या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करा. 1 मार्क साठी हा क्वेश्चन येतो. ओके म्हणून हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. पुढचा क्वेश्चन आहे बघा क्वेश्चन नंबर 5. सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन्स बाय क्रॅमर्स रूल. ओके आता स्पष्ट क्वेश्चन व्यवस्थित वाचायचं आहे. काय म्हटले की बाय युझिंग क्रॅमर्स मेथड आपल्याला हे कशाने सॉल्व्ह करायचंय बाय क्रॅमर्स मेथडने सॉल्व्ह करायचंय. ओके सो क्रॅमर्स मेथड मध्ये काय आपण डिटर्मिनंट यूज करतो. त्याच्याद्वारे आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढतो. डिटर्मिनंट ऑफ एक्स काढतो. डिटर्मिनंट ऑफ वाय काढतो. त्यानंतर आपण एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. ती कशी dx अपॉन डी या फॉर्म्युल्याने आणि मग y ची व्हॅल्यू काढतो आपण dy अपॉन डी या फॉर्म्युल्याने. समजलं. या पद्धतीने आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. सो चला स्टार्ट करूया आपण सोल्युशनला. पहिले लिहायचे आपल्याला गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स आर. काय सायमल्टेनियस इक्वेशन्स कोणकोणते दिलेले आहेत आपल्याला 6x - 3y = -10 याला म्हणा इक्वेशन नंबर 1. दुसरं काय दिलेलं आहे आपल्याला 3x + 5y - 8 = 0. ओके आता बघा असं फसवण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे इक्वेशन्स देतील. आता ह्या पहिलं इक्वेशन तर बरोबर आहे. जनरली जेव्हाही आपण क्रॅमर्स रूलने कोणतंही इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन आपण सॉल्व्ह करतो त्यावेळेस एक गोष्ट तुम्ही पक्की लक्षात ठेवायची आणि ती म्हणजे अशी की तुमचं जे इक्वेशन आहे ते ह्या फॉर्म मध्ये पाहिजे ax + by = c या फॉर्म मध्ये पाहिजे. म्हणजे तुमचं x आणि y व्हेरिएबल = च्या लेफ्ट हँड साइडला पाहिजे आणि जो तुमचा c हा कॉन्स्टंट आहे हा कॉन्स्टंट तुमचा = च्या राईट हँड साइडला पाहिजे. बघा या ठिकाणी हा तुमचा जो कॉन्स्टंट आहे हा लेफ्ट हँड साइडला त्याला शिफ्ट करावा लागेल राईट हँड साइडला. सो आपण शिफ्ट करूया. चला कसं शिफ्ट करणार मग हा 3x तुमचा ऍज इट इज हा +y हा -8 इकडे येऊन काय होणार आहे +8 याला म्हणा इक्वेशन नंबर 2. आता आपण काय करणार आहोत कम्पेअर करणार आहोत. सो इथे लिहा कंपेअरिंग
comparing above equations with ax1 plus by1 is equal to c1 and ax2 plus by2 is equal to c2 यांना आपण काय करणार आहोत, कंपेअर करणार आहोत, कंपेअरिंग करायचंय. ओके, सो दॅट आपल्याला काय व्हॅल्यूज मिळतील, a1 a2 आफ्टर दॅट b1 b2 आणि c1 c2 च्या व्हॅल्यूज मिळणार. ओके, जो x चा कोएफिशियंट असतो तो a1 a2 आहे. बघा x चा कोएफिशियंट काय, इथे 6, इथे काय आहे 3. b1 चा कोएफिशियंट काय आहे, y चा कोएफिशियंट जो असतो, सॉरी b1 आणि b2 च्या व्हॅल्यू कोणत्या घ्यायच्या, y चा कोएफिशियंट. y चा कोएफिशियंट काय आहे -3. इथे y चा कोएफिशियंट काय आहे 5 आणि या ठिकाणी कॉन्स्टंट काय आहे c1 c2 म्हणजे काय कॉन्स्टंट -10 आणि 8. ओके, चला आता आपण यूज करणार आहोत क्रॅमर्स रूल. सो इथे लिहूया देअरफॉर बाय क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलने आपण डिटर्मिनंट काढणार आहोत. डिटर्मिनंट म्हणजे काय, डिटर्मिनंट म्हणजे काय a1 a2 b1 b2, a1 a2 b1 b2. चला व्हॅल्यूज पुट करा a1 a2 च्या. a1 a2 काय 6 3, b1 b2 काय आहे -3 and 5. ओके, आलं लक्षामध्ये सगळ्यांच्या. चला मल्टिप्लिकेशन करा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया. डिटर्मिनंट इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय बाय 5, मायनस साइन घ्यायचं असतं सेकंड ब्रॅकेट मध्ये, -3 मल्टिप्लाय बाय 3, -3 मल्टिप्लाय बाय 3. 6 5 जा मायनस मायनस काय झाले प्लस, 3 3 जा 9. तुम्हाला काय डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळाली 39. ओके, डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती मिळाली 39. त्यानंतर डिटर्मिनंट नंतर व्हॅल्यू काढायची असते dx ची. कोणाची व्हॅल्यू काढायची असते dx, डिटर्मिनंट ऑफ x. आता x चे कोएफिशियंटला झाकलं x च्या कोएफिशियंट्सला, उरलं कोण b1 b2 c1 c2. बट डिटर्मिनंट ऑफ x लिहिताना b1 b2 c1 c2 न लिहिता आपण उलट लिहितो c1 c2 b1 b2, c1 c2 b1 b2. चला व्हॅल्यूज पुट करा. c1 c2 किती आहे -10 8, b1 b2 किती आहे -3 and 5. चला मल्टिप्लिकेशन करा. ब्रॅकेट मध्ये -10 मल्टिप्लाय बाय 5 मायनस साइन, सेकंड ब्रॅकेट मध्ये -3 मल्टिप्लाय बाय 8. ओके, 10 5 जा 50 आणि हा मायनस साइन, मायनस मायनस काय झाले रे प्लस, 8 3 जा 24. किती मिळाले 24. ओके, सो आता 50 मधनं 24 गेले, किती उरले 26. मोठी संख्या 50, तिचं साइन मायनस, आपण आन्सरला देऊन टाकलं. सो डिटर्मिनंट ऑफ x ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला 26. ओके, आता डिटर्मिनंट ऑफ x मिळाल्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, डिटर्मिनंट ऑफ y. देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ y ची व्हॅल्यू कन्सिडर करूया. आता y चे कोएफिशियंट्सला झाका, y च्या कोएफिशियंट्सला झाकलं, काय राहिलं a1 a2 c1 c2. सो इथे लिहिणार a1 a2 c1 c2. चला व्हॅल्यूज पुट करा. a1 a2 ची व्हॅल्यू किती आहे 6 3, c1 c2 ची व्हॅल्यू काय -10 आणि 8. चला क्रॉस मल्टिप्लाय करा. 6 एका फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 6 मल्टिप्लाय बाय 8 मायनस यांचं मल्टिप्लिकेशन करा -10 मल्टिप्लाय बाय 3. ओके, 6 8 जा 48, मायनस मायनस प्लस 10 3 जा किती झालं 30. ओके, सो किती आन्सर उरलं रे तुम्हाला 18. सॉरी ऍडिशन आहे ना, ऍडिशन आहे. 48 नंतर 58 68 78. किती आन्सर आलं 78. दिस इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ऑफ y. समजलं का एव्हरीवन? ते काही गडबड झाली आहे का रे आपली? ते गडबड झाली आहे का? b1 b2 c1 c2 तर लिहितो आपण c1 c2 b1 b2 बरोबर. c1 c2 b1 b2 -10 8 आणि -3 5. 10 5 जा 50 -50 मायनस मायनस प्लस
24 -26. ओके, चला ठीक आहे, काही हरकत नाही. चला आता आपण कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहेत. आपण काढला डी, आफ्टर दॅट dx आणि आफ्टर दॅट dy. या तिन्ही व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. आता आपण कोणाची व्हॅल्यू काढणार आहोत. x ची. x चा फॉर्म्युला काय, dx अपॉन डी, आणि y चा फॉर्म्युला काय आहे, dy अपॉन डी. चला, देअरफॉर x इज इक्वल टू dx. dx ची व्हॅल्यू किती आली आहे, -26, आणि डी ची व्हॅल्यू किती आली आहे, 39. आता इथे फर्दरली भाग जातो का, येस, 13 ने भाग जातो. याला कशाने भाग जातो, 13च्या टेबलमध्ये दोन्ही येतात. 13 1 जा 13, 13 2 जा 26, 13 3 जा 39. देअरफॉर x ची व्हॅल्यू काय आली, -2/3. चला, x ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला -2/3. आता y ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. देअरफॉर y इज इक्वल टू dy. dy ची व्हॅल्यू किती आली आहे, 78 डिवाइडेड बाय d ची व्हॅल्यू किती आली आहे, 39. 39 1 जा 39, 39 2 जा 78. देअरफॉर y ची व्हॅल्यू काय आली, 2/1. 2/1 म्हणजेच काय, 2. देअरफॉर तुम्हाला सोल्युशन मिळालं. देअरफॉर द सोल्युशन इज x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू काय आली, -2/3, आणि y ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, 2. दिस इज युअर फायनल आन्सर. समजलं. बघा, काही डिफिकल्ट नसतं, काही अवघड पण नाही आहे. थोडीशी प्रोसेस लेंदी आहे, ती तुम्हाला समजून व्यवस्थित सॉल्व्ह करायची. सेकंड क्वेश्चन दिले बघा, 4m - 2n इज इक्वल टू -4, 4m + 3n इज इक्वल टू 6. ओके, आता मी सगळं लिहित बसत नाही, तुम्ही मात्र हे सगळं व्यवस्थित लिहायचं. तुम्ही मात्र सगळं व्यवस्थित लिहायचं आहे. जसं मी या ठिकाणी लिहिलंय, काय लिहिलंय, गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स आर दिस. याला म्हणा इक्वेशन 1, इक्वेशन 2, कंपेअरिंग अबो इक्वेशन विथ ax1 + by1 इज इक्वल टू c1. मग a1 a2 b1 b2 c1 c2 ची व्हॅल्यू काढली, क्रॅमर्स रूल वगैरे, असं सगळं व्यवस्थित लिहायचंय. आता एव्हरी टाइम मी लिहित नाहीये, पण तुम्ही मात्र तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचं. मी फक्त सायमल्टेनियस इक्वेशन लिहिली. सगळ्यात पहिले क्रॅमर्स रूलने जेव्हाही आपण सॉल्व्ह करतो, क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करताना एक पक्क डोक्यामध्ये लक्षात ठेवा, इक्वेशन ax + by इज इक्वल टू c या फॉर्म मध्ये आहे का, कॉन्स्टंट तुमचा राईट हँड साइडला आहे का, सर आहे. व्हेरी गुड, काय प्रॉब्लेम नाहीये. चला स्टार्ट करूया. तो इथे लिहा 4m - 2n इज इक्वल टू -4. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. आफ्टर दॅट 4m + 3n इज इक्वल टू 16. याला म्हणा इक्वेशन नंबर 2. तुम्ही लिहिणार आहात कंपेअरिंग अबो इक्वेशन विथ ax1 + by1 इज इक्वल टू c1 अँड ax2 + by2 इज इक्वल टू c2. हे लिहिणार आहात. लिहिल्यानंतर तुम्ही आता व्हॅल्यूज काढणार आहात, a1 a2 ची, b1 b2 ची, अँड c1 c2 च्या व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करा. चला, a1 a2 किती आहे, 4 4. b1 b2 किती आहे, -2 3. आणि c1 c2 किती आहे, 4 आणि -4 आणि 16. ओके, देअरफॉर बाय क्रॅमर्स रूल, क्रॅमर्स रूलने डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करा. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय काढतो क्रॅमरने, सॉरी, डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढतो, a1 a2 b1 b2. तुम्ही ते पण लिहायचं, a1 a2 b1 b2. सो मी डायरेक्टली लिहितो 4 4. b1 b2 किती आहे, -2 आणि 3. चला, क्रॉस मल्टिप्लाय करा. 4 × 3 एका ब्रॅकेटमध्ये, मायनस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये, -2 × 4. ओके, सो 4 3 जा 12, मायनस मायनस बिकम प्लस, 4 2 जा 8, 12 आणि 8 किती झाले रे, 20. दिस इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. ओके, नेक्स्ट आता आपल्याला फाइंड आउट करायचे dx ची व्हॅल्यू. सॉरी, dx नाही येणार. आता बघा, dx येईल का इथे, नाही, कारण इथे m आणि n व्हेरिएबल आहे. सो dx नाही येतात, dm येईल. ओके, dm सेमच आहे. m ची व्हॅल्यू झाका, काय a1 a2 राहिलं, काय b1 b2 c1 c2. पण आपण m काढताना, x काढताना तसं नाही करत, c1 c2 b1 b2 घेत. c1 c2 काय आहे, -4 16, आणि b1 b2 काय आहे, -2 आणि 3. चला, क्रॉस मल्टिप्लाय करा. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये -4 × 3, मायनसचं साइन घेतो, यांचं मल्टिप्लिकेशन करा.
-2 मल्टिप्लाय बाय 16. सो 4 3 जा किती झालं रे 12 आणि हा मायनस साइन मायनस मायनस बिकम प्लस 16 2 जा किती झालं 32. ओके इथपर्यंत कळलंय. आता फर्स्ट नंबर तुमचा निगेटिव्ह आहे, सेकंड नंबर पॉझिटिव्ह आहे. काय करणार आपण सबट्रॅक्शन. सो 32 मधनं 12 गेलं, आपला आन्सर काय आलं 20. मोठी संख्या 32 तिचं साइन प्लस ही कोणाची व्हॅल्यू आहे dm इज इक्वल टू 20. dm ची व्हॅल्यू मिळाली. आता कोणाची व्हॅल्यू काढणार dn. n ची व्हॅल्यू बघा, n ची व्हॅल्यू -2 3 झाकलं काय राहिलं a1 a2 c1 c2. सो 4 4 -4 16 4 4 -4 16. चला क्रॉस मल्टिप्लाय करा ब्रॅकेट मध्ये 4 मल्टिप्लाय बाय 16 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन -4 मल्टिप्लाय बाय 4 16 4 जा 64 मायनस मायनस बिकम प्लस 4 4 जा 16 4 4 जा 16. ऍडिशन करा 6 आणि 4 किती झाले 10 कॅरी 1 1 2 आणि 6 किती झाला 8 80. दिस इज द व्हॅल्यू ऑफ dn. ओके चला आता आपल्याला सगळं माहिती झालेलं आहे. डिटर्मिनंट माहिती झालेलं आहे, डिटर्मिनंट ऑफ m माहिती झालेलं आहे, डिटर्मिनंट ऑफ n सुद्धा माहिती झालेलं आहे. ओके तिन्ही व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करलेल्या आहेत. आता आपल्याला काय काढायचंय m आणि n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. m ची कशी व्हॅल्यू फाइंड आउट करणार m ची डिटर्मिनंट ऑफ m डिवाइडेड बाय d. सो डिटर्मिनंट ऑफ m ची व्हॅल्यू किती आली आहे 20 डिवाइडेड बाय डिटर्मिनंट ची व्हॅल्यू पण किती आलेली आहे 20. सो 21 जा 1 आलं. सो m ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला m इज इक्वल टू 1. m ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला 1. सिमिलरली n ची पण व्हॅल्यू फाइंड आउट करा. n कसं काढतो आपण dn अपॉन d. सो dn व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dn इज 80 डिवाइडेड बाय d ची व्हॅल्यू काय 20. 0 0 कट झाला काय उरलं 8 डिवाइडेड बाय 2 2 1 जा 2 2 4 जा 8. सो 4 अपॉन 1 म्हणजेच काय 4. दिस इज द व्हॅल्यू ऑफ n. ओके सो m आणि n या दोघांच्या व्हॅल्यूज आता तुम्हाला मिळालेल्या आहेत. देअरफॉर इथे लिहा आन्सर. द सोल्युशन इज m, n किंवा हे खाली लिहा m, n इज इक्वल टू m ची व्हॅल्यू 1 n ची व्हॅल्यू 4. दिस इज युअर फायनल आन्सर. ओके बघा मित्रांनो या पद्धतीने सॉल्व्ह करायचंय. काही डिफिकल्ट नाहीये, घाबरायचं कारण नाही. फक्त कॉन्फिडेंटली एक एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह करत जायचं आहे. ओके चला समजलंय. पटकन स्क्रीनशॉट घ्या मग आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. चला आता हा क्वेश्चन दिले. आता याच्यामध्ये बघा 5/2 दिसतंय, इथे 1/3 दिसतंय, इथे 4/3 दिसतंय. आता मी तुम्हाला काय सांगितलंय पहिले आपण इक्वेशन लिहून घेऊ मग तुम्हाला मी पुढे सांगतो काय करायचं. 3x - 2y इज इक्वल टू 5/2. मी काय म्हटलंय मला अशा प्रकारे इक्वेशन आवडत नाहीत. आम्हाला मला तुम्हाला कोणालाही आवडत. ओके डिवायडेड बाय ची संख्या ठेवायचीच नाही, तिला सिम्पली करून टाका मल्टिप्लाय. ओके सो इथे डिवायडेड बाय काय 2. मी काय करणार सिम्पली मल्टिप्लाय अबोव इक्वेशन बाय 2. 2 ने मल्टिप्लाय करा काय मिळेल तुम्हाला 3x हा -2y इज इक्वल टू 5/2. मी काय करणार आहे मल्टिप्लाय करणार आहे पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. सो दॅट काय होईल हा 2 2 कॅन्सल झाला आणि उरलेले इक्वेशन परत लिहा. 3 2 जा 6x -2 2 जा 4y इज इक्वल टू 5. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन नंबर 2 घेऊया. काय इक्वेशन नंबर 2 काय आहे बघा 1/3x प्लस 3y इज इक्वल टू -4/3. यालाही हा डिवायडेड बाय 3 आहे, हा डिवायडेड बाय 3 ठेवायचा नाही, याला उडवून टाकायचं. कसं उडवणार याला मल्टिप्लाय करणार अबो इक्वेशनला मल्टिप्लाय अबो इक्वेशन बाय 3. ओके सो मल्टिप्लाय करा 1/3x प्लस 3y इज इक्वल टू
-4/3. कशाने मल्टिप्लाय करणार आहे याला? मल्टिप्लाय बाय 3, मल्टिप्लाय बाय 3, मल्टिप्लाय बाय 3. सो दॅट काय होईल? हा 3 3 कॅन्सल, हा 3 3 कॅन्सल. इथे काय राहिलं? 1x म्हणजे काय? फक्त x प्लस 3 3 जा 9y इज इक्वल टू इथे काय राहिलं? फक्त -4. याला म्हणा इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि 2 सायमल्टेनियसली लिहून घ्या. ओके, इक्वेशन 1 काय आहे? इथे लिहितो मी 6x - 4y इज इक्वल टू 5. इक्वेशन नंबर 1. दुसरं इक्वेशन काय? x प्लस 9y इज इक्वल टू व्हॉट? -4. याला म्हणा इक्वेशन नंबर 2. आता इथे तुम्ही लिहिणार कम्पेअरिंग अबो इक्वेशन विथ ax1 वगैरे वगैरे. तुम्हाला त्याच्यावरनं व्हॅल्यूज मिळणार a1 a2 b1 b2 अँड c1 c2 च्या व्हॅल्यूज मिळणार. ओके, फक्त काय नवीन होतं इथे की हा डिवायडेड बाय 2 उडवायचा, इथे डिवायडेड बाय 3 उडवायचा आहे आणि बाकी सगळं रिमेनिंग आर द सेम. मग इथे कोएफिशियंट्स लिहा. x चे कोएफिशियंट काय? 6, x चा कोएफिशियंट 1, y चे कोएफिशियंट लिहा -4, 9, कॉन्स्टंट लिहा 5 आणि -4. त्याच्यावरनं मग आता इथे लिहिणार तुम्ही बाय क्रॅमर्स रूल. डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. डिटर्मिनंट कसं काढतात? a1 a2 b1 b2 लिहा तुम्ही. मी इथे फक्त व्हॅल्यूज लिहितो. 6 1 -4 आणि 9. चला क्रॉस मल्टिप्लाय करा. 6 मल्टिप्लाय बाय 9 मायनस घ्यायचा असतो या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. -4 मल्टिप्लाय बाय 1. 6 9 जा 54 मायनस मायनस बिकम प्लस 4 1 जा 4. किती आन्सर आलं रे? 54 प्लस 4 किती आलं? 58. चला बॉक्स करून टाका याला. चला डी ची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे. याच्यावरनं आता काय फाइंड आउट करणार तुम्ही? डी नंतर काय फाइंड आउट करणार आहात? dx अँड dy. काय फाइंड आउट करणार? dx अँड dy फाइंड आउट करणार. चला मग dx फाइंड आउट करू. dx इज इक्वल टू डिटर्मिनंट मध्ये x चा कोएफिशियंट झाका. x चा कोएफिशियंट झाकला, राहिलं काय? b1 b2 c1 c2. x ला असं न लिहिता उलट लिहितो आपण c1 c2 b1 b2. तो लिहा पाय -4 आणि b1 b2 काय? -4 अँड 9. -4 अँड 9. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. पाय मल्टिप्लाय बाय 9 मायनस सेकंड ब्रॅकेट मध्ये काय येईल? -4 मल्टिप्लाय बाय -4. ठीक आहे. चला 5 9 जा 45. हा मायनस मायनस बिकम प्लस. मग उरलं कोण? 4 आणि हा -4. 4 4 जा 16 आणि हा मायनस साइन द्यायला विसरायचं नाही. तर 45 मधनं 16 मायनस करा. 45 मायनस 16 इथे झाले 15, इथे राहिले 3. 15 मधनं 6 गेला, किती उरले? 9. 3 मधनं 1 गेला, किती उरले? 2. आन्सर आलं 29. मोठी संख्या 25 त्याचं प्लस साइन. मोठी संख्या 45. मोठी संख्या कोणती आहे? 45 त्याचं साइन प्लस. आन्सरला काय येईल? प्लस साइन. दिस इज द व्हॅल्यू ऑफ dx. dx ची व्हॅल्यू किती आली? +29. ओके. आफ्टर दॅट आपल्याला व्हॅल्यू काढायची, फाइंड आउट करायची कोणाची? dy. पायचा कोएफिशियंट झाका. पायचे कोएफिशियंट झाकले बघा. -4 9 -4 9 झाकले. उरलं कोण? a1 a2 c1 c2. सो लिहा a1 a2 किती आहे? 6 1 6 1. इथे येईल 5 आणि मायनस. c1 c2 किती आहे? 5 अँड -4. ठीक आहे. चला क्रॉस मल्टिप्लाय करूया. 6 मल्टिप्लाय बाय -4 इथे मायनस साइन. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 5 मल्टिप्लाय बाय 1. 6 4 जा किती होतं? 24. 6 4 जा 24 आणि हा मायनस साइन. हा मायनस साइन लिहा. 5 1 जा 5 -24. आता मायनस मायनस काय करतो आपण? प्लस करायचं, ऍडिशन करायची, बट आन्सरला काय द्यायचं? मायनस साइन. ओके. सो -24 आणि -5 किती झालं? आन्सर येईल तुमचं -29. किती आन्सर येईल? -29. डी कोणाची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला? dy इज इक्वल टू. चला आता आपल्याला फायनल आन्सर कडे जायचंय आणि आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. x म्हणजे काय? dx अपॉन डी.
dx ची व्हॅल्यू किती आली रे? dx 29, d किती आलाय? 58. बघा 58 d dx 29. सो 29 1 जा 29, 29 2 जा 58. सो x ची व्हॅल्यू काय आली? 1/2. मिळालं का आन्सर? बघा अशाच पद्धतीने काही सेट केलेलं असतं ज्याने भाग जाईल, एकमेकांना भाग जाईल अशाच पद्धतीने सेट केलेलं असतं. ओके, तो घाई गडबड करायची नाही. आता y ची व्हॅल्यू काढूया. y इज इक्वल टू काय? dy/d. dy ची व्हॅल्यू किती आली आहे? -29 आणि d ची व्हॅल्यू किती आली आहे? 58. सो अगेन 29 1 जा 29, 29 2 जा 58. आता 1 न्यूमरेटरला आहे, घाई गडबड करायची नाही. 1 कुठे आहे रे? वर आहे बघा. जर असं असतं 2/1 तर याचा आन्सर लिहिला असतं आपण 2, पण आता काय 1/2 आहे, तर हेच आन्सर आहे तुमचं 1/2. सो हा 1/2 आणि हा मायनस साइन द्यायला विसरायचं नाही. ओके, सो x, y सोल्युशन लिहा. काय येईल? x ची व्हॅल्यू 1/2 आणि y ची व्हॅल्यू -1/2. हे काय असेल तुमचं फायनल आन्सर. ओके, बघा अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय? हे इक्वेशन्स सॉल्व्ह करायचे आहे. समजलं? एव्हरीवन अंडरस्टूड? तो पटकन स्क्रीनशॉट घ्या. आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. ओके, 2 क्वेश्चन्स राहिलेत. चला पटकन एक क्वेश्चन सॉल्व्ह करून टाकू आपण. लिहा इक्वेशन्स. ax + by इज इक्वल टू c1 या फॉर्म मध्ये आहे ते लिहा. 7x + 3y इज इक्वल टू 15 याला म्हणा इक्वेशन नंबर 1. इथे लिहा 12. ओके ओके ओके. आता बघा इथे 12x नाहीये, अगोदर y दिलेला आहे. सो y वाला अगोदर लिहा. y ची व्हॅल्यू काय? सॉरी x ची व्हॅल्यू काय? -5x. -5x अगोदर लिहिला. हा +12y नंतर लिहा. 12y इज इक्वल टू काय आहे? 39. हे काय तुमची इक्वेशन नंबर 2. बघा फसवण्यासाठी तुम्हाला उलट सुलट दिले. x नंतर दिलाय y. आता आपण पहिले काय लिहिलं असतं? 12x लिहिलं असतं, मग हा 5y लिहिला असता आणि आपलं सगळं चुकलं असतं. ओके, चला कंपेअरिंग करा. कंपेअरिंग अबो इक्वेशन. a1 a2 ची व्हॅल्यू काढा. 7 - 5 b1 b2 ची व्हॅल्यू लिहा. काय आहे? 3 आणि 12. c1 c2 च्या व्हॅल्यू लिहा. काय आहे? 15 आणि 39. चला याच्यावरनं बाय क्रॅमर्स रूल लिहा तुम्ही. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढूया. a1 a2 किती आहे? 7 - 5 b1 b2 किती आहे? 3 आणि 12. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया. 7 × 12 हा मायनस साइन. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 5 × 3 84. 12 7 जा 84. मायनस मायनस झालं प्लस. 5 3 जा 15. यांची ऍडिशन करा. 4 आणि 5 किती झाले? 9. 8 आणि 1 किती झाले? 9. ही कोणाची व्हॅल्यू आली? डिटर्मिनंटची व्हॅल्यू 99. ओके, डिटर्मिनंट नंतर आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे डिटर्मिनंट ऑफ x. व्हेरिएबल आपलं x आहे, सो आपण x घेणार आहोत. डिटर्मिनंट ऑफ x. x कसं काढतो आपण? c1 c2 b1 b2 किती आहे? 15 39 आणि b1 b2 किती आहे? 3 आणि 12. चला मल्टिप्लिकेशन करूया आपण यांचं. 15 × 12 फर्स्ट मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 39 × 3. ओके, सो 15 ने 12 ला मल्टिप्लाय करूया. 15 2 जा 30 कॅरी 3. 15 1 जा 15 आणि 3 किती झाले? 80. इथे लिहा मायनस. आता या दोघांचं 3 9 जा 27 कॅरी 2 3 3 जा 9 10 आणि 11. ओके, 170. सो हे सबट्रॅक्शन करा. 180 मायनस 117. इथे झाले 10, इथे झाला 7. 10 मधनं 7 गेले 3, 7 मधनं 1 गेला 6 आणि हा 0. काय आन्सर आलं? 63.
63 180 मोठी संख्या, त्याचं साइन प्लस प्लस साइन देण्याची गरज नाही. देअरफॉर dx इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला 63. आता पटकन कोणाची व्हॅल्यू काढूया dy कसं काढतो, y चा कोएफिशियंट झाका a1 a2 c1 c2. 7 मायनस 5 लिहा 7 मायनस 5 c1 c2 किती 15 आणि 39. चला यांचं मल्टिप्लिकेशन करू. 7 मल्टिप्लाय बाय 39 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन -5 मल्टिप्लाय बाय 15. चला यांचं मल्टिप्लिकेशन करा. 7 9 जा 63, 3 कॅरी दिला 6, 7 3 जा 21, 21 आणि 3 किती झाला 27. हा मायनस मायनस काय झाला प्लस. 15 5 जा 75. या दोघांचं ऍडिशन करा. हा बेरीज करूया. 5 आणि 3 किती झाले 8, 7 आणि 7 14, कॅरी 1 2 आणि 1 किती झाला 3. दिस इज द व्हॅल्यू ऑफ dy. चला सगळ्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. आता आपल्याला आता फक्त x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके चला मग x काय आहे x इज इक्वल टू व्हॉट dx अपॉन d. सो dx वेर इज dx किती आहे 63 अपॉन 99. 63 अपॉन 99. बघा या दोघांना कशाने भाग जातोय 3 ने. मग द्या 3 ने भाग. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 1 जा 3. परत यांना भाग द्या. 3 3 जा 9, 3 3 जा 9. आन्सर काय मिळालं तुम्हाला 21 अपॉन 33. आता ह्याला फर्दरली कशाने भाग जातोय का नाही. सो हे काय झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे. त्याच्यानंतर y ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. कसं dy अपॉन d. dy ची व्हॅल्यू किती आली आहे 348 डिवायडेड बाय d ची व्हॅल्यू काय आहे 99. आता याला कशाने भाग जातो, याला कशाने अगेन 3 ने भाग जाईल. चला मग 3 ने भाग देऊया. 348 डिवायडेड बाय 3. 3 1 जा 3 राहिला 0 वरून घेतला 4, 3 1 जा 3 उरला 1 वरून घेतला 8, 3 6 जा 18. ओके सो किती आलं आन्सर 116. इथं काय राहिलं 33. ओके आता कशाने भाग जाईल का याला फर्दरली नाही. देअरफॉर y इज इक्वल टू काय 116 डिवायडेड बाय 33. ओके सो हे काय झालं तुमचं फायनल आन्सर. सो फायनली सोल्युशन लिहा. देअरफॉर द सोल्युशन इज x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू काय आली 21 अपॉन 33. y ची व्हॅल्यू काय आली 116 डिवायडेड बाय 33. ओके सो या पद्धतीने तुम्ही हे सॉल्व करायचंय. ओके आजच्यासाठी एवढंच. उरलेले क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूया. ओके सो थँक्यू. हॅव अ ग्रेट डे. व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.